पुन्हा एकदा ज्या स्थितीमध्ये होतं केशवराव भोसले नाट्यगृह तशा पद्धतीनं केशवराव भोसले नाट्यगृह आता आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होते. आज 7 ऑगस्ट 2026 खरं म्हणजे 9 ऑगस्ट 2024ला 8 ऑगस्टला आपल्या सर्वांच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू होते आणि आज 9 ऑगस्टला राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या उद्घाटनाला येत आहेत. हे आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण मला अजूनही आठवतं 8 ऑगस्ट 2024ला ज्या वेळेला केशवराव भोसले नाट्यगृह जळीतग्रस्त झालं त्यावेळी आयुक्त होत्या आणि लोकप्रतिनिधीपैकी मी पहिल्यांदा त्या ठिकाणी पोचलो. कळत नव्हतं काय करावं. तातडीनं साहेबांना मेसेज केला. साहेब म्हणले तातडीनं निधी जाहीर कर. माझ्याकडे शिल्लक असलेला 10 कोटी रुपये मी निधी जाहीर केला, पण साहेब म्हणलं निधी जाहीर करून होत नाही. ज्या पद्धतीनं मुंबईला मराठा नाट्य मंदिर असेल, आमचं पुण्याचं असेल, ठाण्याचं रंगनाथन असेल, अशा पद्धतीनं एक वेगळी संस्कृती, एक वेगळं छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेलं हे नाट्यगृह आहे आणि आपल्याला या ठिकाणी आपल्याला यावं लागेल. राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे आग्र्यावरून तातडीनं कोल्हापूरला रवाना झाले. दुसऱ्या दिवशी दुपारी 4ला ते आले आणि त्यांनी 25 कोटी रुपये यासाठी मंजूर केले. आज त्यावेळी ते तत्कालीन मुख्यमंत्री होते. मला या ठिकाणी कैलासवासी अजितदादा पवार यांचं देखील नाव घ्यावं लागेल. त्यानंतर अर्थमंत्री ते झाले. अर्थमंत्री झाल्यानंतर त्यामध्ये नियोजनमधून हे निधी देण्यात आला, त्यामध्ये देखील त्यांचा मोठा वाटा होता. आणि सगळ्यात कळस बसवण्याचं जर काम कुणी केलं असेल तर जी काही कामं आज सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 9 ऑगस्टला उद्घाटन होत आहेत त्यामध्ये प्रमुख जे काम आहे ते आपल्या सगळ्या कलाकारांच्या, आपल्या सर्वांच्या, रंगकर्मियांच्या ज्या भावना ज्याच्याशी होत्या, हे केशवराव भोसले नाट्यगृहाचं उद्घाटन, त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं उद्घाटन, त्यानंतर 19 आणि 21/2000ला जो पूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आला, हजारो कोटीचं नुकसान झालं, त्यासाठी 3200 कोटीचा पूर नियंत्रण प्रकल्प, त्याचबरोबर हॉकी स्टेडियम, त्याचबरोबर पार्किंगचं काही आहे, अशा अनेक गोष्टी, म्हणजे रंकाळा केवढा सुंदर झालेला आहे. या सगळ्या गोष्टीसाठी सन्माननीय मुख्यमंत्री 9 तारखेला येत आहेत. संपूर्ण महायुतीचे सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आम्ही सर्वजण त्यांच्या या ठिकाणी दौऱ्यासाठी उत्सुक आहोत, त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहोत. मी एवढंच सांगेन की कोल्हापूरसाठी आजपर्यंत एवढा कधीही निधी आला नाही तेवढा महायुतीच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, कैलासवासी अजितदादा पवार साहेब असतील आणि कोल्हापूरचे अनेक प्रश्न आज जे प्रलंबित होते, मी सातत्यानं सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतो. काल रात्री 12:30ला मला एक GR प्राप्त झाला, ज्यासाठी मी 2 वर्ष मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या. यामध्ये सेवा नियमावली आपली मंजूर झाली आणि जो काही अधिकाऱ्यांच्यावर लोड होता, अधिकारी म्हणजे क्लास 1 to क्लास 4 जे काही कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांच्यामध्ये प्रचंड रिक्त पदं होती. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या कामावर फार मर्यादा येत होत्या. त्याला मंजुरी काल मिळाली. अशा पद्धतीनं KMT कर्मचाऱ्यांची मंजुरी देखील 1-2 दिवसात येईल. अत्यंत चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर शहरासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे देवेंद्र फडणवीस साहेब यांचे निर्णय सध्या सुरू आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला सांगू इच्छितो की पुढच्या काळामध्ये हद्दवाढ असेल, शक्तिपीठ महामार्ग असेल, हे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला विकासापर्यंत घेऊन जाणारे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी करवीरच्या जनतेनं जंगी स्वागत करावं असं मी त्यांना या ठिकाणी आवाहन करतो. तर खासबाग मैदान जे आहे तोच याचाच या सगळ्याचा अविभाज्य भाग आहे, मात्र तिथलं काम अजून बरंचसं बाकी आहे असं दिसतंय. कुस्तीप्रेमींची आता मागणी आहे की ज्या पद्धतीनं हे युद्ध पातळीवर काम केलं गेलं तशाच पद्धतीनं ते देखील काम हवं. काय नेमकं त्या संदर्भामध्ये? नाही, निश्चितपणे मी जसं म्हटलं त्याप्रमाणे महायुती म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब कधीही निधीला कमी पडले नाहीत. त्यांना गोष्ट पटावी लागते आणि ज्या काही गोष्टी आता पाठीमागच्या जे काही राहिलेल्या गोष्टी आहेत आपल्या खासबाग कुस्तीच्या मैदानाच्या, त्या देखील आम्ही पूर्ण करून घेऊ. आपल्याला केशवराव भोसले नाट्यगृह ज्या ठिकाणी आपण उभा राहिलेलो आहे तिथून पुढचा भाग हा पूर्ण जळीतग्रस्त झाला होता. मला या ठिकाणी आपल्याला सांगायला हे देखील आवडेल की 2019ला मी माझ्या दुसऱ्या टर्मच्या शेवटच्या वर्षी
कोल्हापूर महानगरपालिकेसाठी भूषण गगराणी जे सचिव होते त्यांच्याकडून टर्न टेबल लँडर मंजूर करून घेतलं होतं आणि ते टर्न टेबल लँडर जिथं पाणी मारत होतं तेवढाच भाग शिल्लक राहिला होता जळण्यापासून आणि हे पूर्ण पाठीमध्ये जळून गेलं होतं कारण ते टर्न टेबल लँडर आत येत नव्हतं. आता ह्या काही गोष्टी आपल्याला पुढच्या काळामध्ये ह्या देखील बघायला लागतील आणि आज या ठिकाणी अत्यंत सुंदर सन्माननीय आयुक्त साहेब आहेत. खास करून या ठिकाणी महापौरांचं मी अभिनंदन करतो, त्यांनी सातत्याने या लक्ष घातलं. आमचे कलाकार बांधव या ठिकाणी सगळे पॉझिटिव्ह राहिले आहेत. जरी लोकांना वाटत असेल काही आंदोलन आहे त्यांच्या काही भावना आहेत पण त्यांच्या भावना मी समजू शकतो की या ठिकाणी निगेटिव्ह कुणी समजू नये. कलाकारांना देखील त्यांचं म्हणणं एवढंच होतं की चांगल्या पद्धतीने सगळं झालं पाहिजे, वेळेत झालं पाहिजे. म्हणजे एखाद्या वेळेला प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधींना जाग आणण्याचं काम त्यांनी त्या पद्धतीने केलं आणि त्यामुळे सर्वांचा यामध्ये चांगला सहभाग राहणार आहे. सगळ्या कृती समित्यांचं आपलं यामध्ये फार मोठं योगदान आहे चांगलं काम करून घेण्यामध्ये आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की 2 वर्षामध्ये अशा पद्धतीनं काम करणाऱ्या ज्या कोणी कंपन्या यामध्ये आहेत 3-4 प्रकारचे या ठिकाणी मला वाटतं विकसक आहेत, यांचं देखील या ठिकाणी आभार मानले पाहिजे. त्यांनी जर बघितलं तर पूर्वी देखील काम याचं झालं होतं, आज देखील आपण काम पाहतो. किती सुंदर केशवराव भोसले, मला आता आयुक्त साहेब म्हणले की महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगलं नाट्यगृह झालेलं आहे. आपल्या दृष्टीनं किती भूषणावं आहे आणि त्यामुळे हे अत्यंत चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे. आज साऊंड आपण चेक केला, असा साऊंड कधी दिसत होता का आपल्याला? कधीच नाही. आज आम्ही बाहेरून साऊंड या ठिकाणी आणून लावत होतो, त्यावेळी कार्यक्रम होत होते. आता तर ते देखील खर्च वाचणार आहेत आपले. लाईट सिस्टीम बघा, बैठक व्यवस्था बघा, अतिशय सुंदर हे या ठिकाणी आता नाट्यगृह झालेलं आहे. निश्चितपणे लोकांसाठी हे लवकरच उघड होईल. जनतेच्या काळामध्ये गैरसमज निर्माण झालेले होते, वादावर पडदा पडलेला आहे का काय नेमकं आता? बघा, कोल्हापूर ही चळवळीची भूमी आहे आणि चळवळ याचा अर्थ कुणी गैरअर्थ पण काढू नये. त्या चळवळीमध्ये चांगलं देखील काहीतरी दडलेलं असतं की काही होऊ नये यासाठी कुणीतरी पुढाकार घेतला असेल. या ठिकाणी केशवराव भोसले नाट्यगृहाचं खाजगीकरण होणार नाही हे आयुक्तांनी आपल्याला वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यावर आम्ही सर्वजण स्टिकअप आहोत. हे छत्रपती शाहूरायांची ठेवा आपला आहे. या ठिकाणी कुठली कमर्शियल ॲक्टिव्हिटी व्हायला नाही पाहिजे पण हे चालवलं पण पाहिजे. आपली महापालिका ड वर्ग आहे, त्या दृष्टीने काही गोष्टी आपल्याला त्यामध्ये कराव्या लागतील पण त्यामध्ये खाजगीकरणाचा विषय राहणार नाही की कुणाला तरी हे विकले, कुणाला तरी 50 वर्षांनी दिले, 60 वर्षांनी दिले. मला वाटतं आयुक्त साहेब असा विषय कधीच राहणार नाही. आमची सातत्याने चर्चा सुरू आहे. 9 तारखेचा मुख्यमंत्री सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सकाळी 10 वाजता एअरपोर्टला येतील. मला आत्तापर्यंतची माहिती आहे त्याप्रमाणे पहिला कार्यक्रम आष्ट्याला असेल. आष्ट्यावरून कार्यक्रम झाल्यानंतर ते दुपारी पोलिसांच्या निवासस्थानाच्या उद्घाटनाला येतील. तिथून CPRला जातील. CPRमधून छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाकडे जातील. समाधीस्थळावरून ते येतील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये. इथला कार्यक्रम झाल्यानंतर ते प्रायव्हेट हायस्कूलला सभा जाहीर होईल आणि त्यानंतर कागलला छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाचं एक त्या ठिकाणी उद्घाटन आहे. ते करून मग पुन्हा डायरेक्ट ते एअरपोर्टला जातील. या सर्व कार्यक्रमांमध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, आम्ही सर्वजण, आमचे मित्रपक्ष जनस्वराज्य असेल, विविध रिपब्लिकन पक्ष आहे, जोगेंद्र कवाडेंचा पीपल्स पार्टी आहे, सर्वजण आम्ही चांगल्या तयारीला लागलेलो आहोत. या ठिकाणी बघा, आपण टोलचे पैसे भागवल्यावर त्यांचा एकदा सत्कार केला होता, आपल्याला आठवत असेल प्रायव्हेट हायस्कूल ग्राउंडला. आणखीन काय करायचं हो? कुणी पापं केली आणि ती किती धुवायची? 813 कोटी रुपये टोलचे दिले तेव्हा आपण त्यांचा सत्कार केला. त्याच पद्धतीनं एवढी कामं 3200 कोटी रुपये आज पूर नियंत्रण प्रकल्पाला त्यांनी दिलेत की आपल्या लोकांचं नुकसान व्हायला नको. हे सगळे कार्यक्रम सुरू आहेत. खंडपीठाचं आपल्याकडे सर्किट बेंच आलं, आज शक्तीपीठ महामार्ग येतोय, आज IT त्यांनी आपल्याला IT साठी जागा दिलेली आहे. सगळ्या गोष्टींचा एवढ्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूर शहरात विकास सुरू आहे. निश्चितपणे मला खात्री आहे की हा दौरा अत्यंत यशस्वी होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.